नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या या आपल्या विशेष अशा कार्यक्रमामध्ये. स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशन संचालित आभाळाखालची शाळा यांच्या या व्यासपीठावर आपण आंतरराष्ट्रीय कला महोत्सव आयोजित केला होता आणि मोठ्या उत्साहाने जगभरातल्या मराठी कलाकारांनी कलावंतांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला. आणि आज या आंतरराष्ट्रीय कला महोत्सवाचा सांगता समारोह आणि बक्षीस वितरण समारंभ आणि प्रमाणपत्र वितरण समारंभ आपण आयोजित करीत आहोत. आपण सगळे या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. जमलेल्या सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. जगाच्या कानाकोपऱ्यातून जॉईन झालेले विशेष अतिथी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तो नुकताच कार्यक्रम सुरू झालेला आहे. इतरही मेंबर्स, इतरही मान्यवर हळूहळू जॉईन होत आहेत. आता एक फॅक्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे की हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम असल्यामुळे जे टाईम झोन्स आहेत ते वेगवेगळे आहेत सगळ्या देशांमध्ये. त्यामुळे आणि संपूर्ण देशांमधून जे आपले मराठी बांधव आहेत या वेगवेगळ्या प्लेसेसवरून, वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्या कार्यक्रमात जॉईन होत आहेत. त्यामुळे थोडंसं पुढे मागे चालणारच. तो आपण इंडियन स्टँडर्ड टाईम भारतीय प्रमाण वेळेनुसार हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. हळूहळू इतर मान्यवर जॉईन होतील आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतील. तो कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. या कला महोत्सवाच्या निमित्तानं सहभागी झालेले सारे कलावंत, सारं परीक्षक मंडळ, त्यांचे पालक आणि सगळे मुख्य अतिथी, मी तुमचा सगळ्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे. या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येने आलात. विशेष म्हणजे या कला महोत्सवाच्या निमित्ताने ज्या एंट्री झाल्यात त्याच्यात एक कौतुकास्पद विषय असा होता की 41 वरचे जे वयोगटातले लोक होते, कलावंत होते, त्यांचा खूप मोठा उत्साह दिसला. म्हणजे लहान मुलांच्या पेक्षा या वरच्या गटातल्या लोकांना जास्त उत्साह वाटला. आपल्या मातृभाषेबद्दल खूप प्रेम वाटलं. लहान मुलांचाही सहभाग खूप होता. आता हा जो कॅनडाच्या मुलाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, अतिशय लहान आहे, हा कॅनडात राहतो, पण तरी त्याला मराठीबद्दलचं प्रचंड प्रेम आणि त्याला खूप उत्सुकता होती या मिटिंगला यायची. अनेक मुली होत्या. खर्चेताईंची मुलगी होती US मधनं. फारसं तिचं मराठी नाही, पण तिला अशी जिद्द होती की मला करायचं आहे. आनंदराव गोविंद आणि इतर जे त्यांचे मित्र कंपनी मॉरिशस मध्ये राहणारे, गेल्या 400-500 वर्षापासून हे लोक मॉरिशस मध्ये राहतात, पण मराठीवरचं प्रेम आहे. अतिशय उत्साहाने ही मंडळी जॉईन झाली. थोडस दुर्दैवाने नमूद करावं असं वाटतं की 26 ते 25 वयोगट जो होता, हा नेहमी प्रत्येक क्षेत्रात जो या तरुणांचा निरुत्साह दिसतो, तोच इथेही मला दिसला. बऱ्याच कला प्रकारांमध्ये या एंट्रीजच दिसत्या नाही. आजच्या तरुण पिढीचा काय प्रॉब्लेम आहे मला कळला नाही. का मी कमी पडलो, का काय झालं आहे नेमकं सांगता येणार नाही. पण पुढे या सगळ्या वयोगटातून एंट्रीज याव्यात असा आपण प्रयत्न करू. दुसरं थोडंसं खेदाने नमूद करावं असं वाटतं की अनेक परीक्षकांना वारंवार मेसेजेस देऊन सुद्धा अनेकांचे रिझल्ट आलेच नाही. अनेकांनी फार छान, मला या निमित्ताने एक नवा अनुभव असा आला की अनेकांनी मेसेज बघितले पण मला उत्तर देण्याचं सुद्धा सौजन्य दाखवलं नाही. बऱ्याच वेळेला मी नावमेद होतो. बऱ्याच वेळेला असं वाटतं की हा एवढा मोठा उपद्व्याप जो मी करतो आहे हा करायचा किंवा नाही, कारण ज्यांच्यासाठी करायचा आहे त्यांच्यात कुठलाच उत्साह नाही. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा एक विषय सांगतोय की 20,000 मेंबर्स आहेत ज्यांची नाव नोंदणी माझ्याकडे झालेली आहे. त्यांचे नातेवाईक आहेत, कोणी मित्र परिवार आहे, माझी बहीण कॅनडात राहते, कोणी सांगतं माझा मुलगा अमेरिकेत आहे, त्याचा नंबर घ्या, त्याला सहभागी करा. मिनिमम 800 ते 900 लोक असे आहेत की माझा मेसेजेस वाचतायत, पण मला उत्तर देण्याचं सुद्धा सौजन्य नाही. तुम्हाला निदान माझा मेसेज पोहोचलाय, तुम्ही निदान असं म्हटलं की ठीक आहे सर, छान वाटलं की आम्ही बघितलं, वाचला, एखादा अंगठा, काही फार त्रास होत नाही. मेसेजला उत्तर द्यायला काही खूप मोठे परिश्रम करावा लागत नाही. पण तुमच्या एका उत्तराने माझ्यासारख्याचा या वयातला उत्साह वाढतो. थोडस मी सगळ्यांना रिक्वेस्ट करणार आहे की तुमचे ओपिनियन्स मला पाहिजे असतात. नसतील ओपिनियन्स तुमचे तर किमान तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त करा. बऱ्याच वेळेला माझं काही चुकतंय का असंही मला वाटतं, तर त्याच्यामुळे माझ्या काही चुका असतील तर त्या लक्षात आणून द्या माझ्या. मला त्याच्यात जास्त आनंद आहे. मला कुठेही वाईट वाटणार नाही, पण प्रतिसाद द्या.
अजिबात प्रतिसाद मिळत नाही अनेक लोकांचा. ते खूप वाईट आहे. दुसरं म्हणजे जे परीक्षक मंडळ आहे त्यांचं खरंच अतिशय मनापासून आभार. प्रचंड संख्येने या एंट्रीज होत्या. त्याच्यानंतर क्रायटेरिया खूप वेगवेगळे होते. मी तुम्हाला सांगड घालून त्याचा चेहऱ्यावरचा भाव कसा आहे, त्याचे उच्चार कसे आहेत, त्याचा आत्मविश्वास कसा आहे, नृत्याच्या बाबतीत त्याची रचना कशी आहे, सिलेक्शन काय केलं आहे, वेशभूषा कोणती त्याने घेतली आहे, ध्वनीची योजना कोणती आहे, प्रकाश योजना कोणती आहे, नाट्याचं परीक्षण करताना संवादाची फेक कशी आहे, तिथेही ध्वनीच्या काय क्वालिटी आहे, हावभाव कसे आहेत, वेशभूषा कशा आहेत, इथपासून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं. एक आणखी एक महत्वाचा विषय होता की हा व्हिडिओ खरंच कधीचा आहे. कारण अनेक परीक्षकांनी मला फोन करून विचारलं होतं की सर हा 1.5-2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, युट्यूबवरचा व्हिडिओ आहे. बऱ्याच सहभागी लोकांनी 2-2, 3-3 वर्षापूर्वीचे व्हिडिओ पाठवले होते. अपेक्षा अशी नव्हती. आपण एखादं नियोजन करतो होता कला महोत्सव खरं म्हणजे स्पर्धाच नव्हती. हे फर्स्ट सेकंड थर्ड रँकिंग उत्तेजनार्थ वगैरे वगैरे हे त्याच्यातून निवडायचं होतं. पण थोडं भान या लोकांनी ठेवायला पाहिजे. 3-3, 4-4 वर्षापूर्वीचे व्हिडिओ पाठवण्यामागचं काय प्रयोजन होतं मला कळलं नाही. तर थोडस परीक्षकांच्या पुढे खूप मोठं आव्हान होतं. या सगळ्यातून वेळात वेळ काढून मी दिलेल्या क्रायटेरियाप्रमाणे मी प्रत्येकाला फॉर्म्स पाठवले होते. विशेष सांगायचं म्हणजे या स्वप्न स्टडीजच्या आमच्या पूर्ण मंडळाची याच्यात कुठे हस्तक्षेप नव्हता. मी असेल दिलीप पुराणिक म्हणून किंवा स्वप्नील पुराणिक असतील किंवा आमचे नवी सदस्य अपूर्व पुराणिक असेल किंवा माझी मुलगी कृतिका पुराणिक असेल, आम्ही चारही जे महत्वाचे खांब आहोत, आम्ही कुठेही इंटरफेरन्स केलेला नाही. हे सगळे 25-30 जे आपण परीक्षक नेमले होते यांच्याच निर्णयावरती हे सगळं आधारलेलं होतं. मी एकदा परीक्षा मंडळाची पुन्हा एकदा यादी आपल्या आठवणीसाठी वाचून दाखवतो. माननीय श्री मिलिंद मांडके सर UAE वरून, आनंदराव गोविंद सर मॉरिशस वरून, श्रीमती निशी हिरो लक्ष्मण मॉरिशस वरून, शिवाजी काका नरोणे दुबईवरून, किशोरजी मुंडे दुबईवरून, प्राध्यापक डॉक्टर आशिष गाडेकर सर मॉरिशस वरून, श्रीमती प्रतिभा शीतल सावंत ओमान मस्कत वरून, श्रीमती सुलक्षणाताई जाधव पाकिस्तान वरून, श्रीमती धनश्री वाघमारे नायजेरियावरून, माननीय श्री मनोज कुलकर्णी सर हाँगकाँग वरून, श्रीमती प्रीतीताई पत्के ऑस्ट्रेलियावरून, दिलीप सवाईकर सर मलेशियावरून, नीलम सवाईकर त्याही मलेशियावरून, नितीन सावंत बापू मॉरिशस वरून, सायलीताई विखंडे टोरंटो कॅनडावरून, श्रीमती जयश्री कांबळेताई ऑस्ट्रेलियावरून, श्रीमती डॉक्टर पल्लवीताई बारटक या दुबईवरून, दिलीप सुरडकर सर ओमानवरून, हेमा प्रकाशताई पाकिस्तानवरून, श्रीमती लीला प्रकाशताई या सुद्धा पाकिस्तानवरून, श्रीमती चरित्राली जानेफळकर सर या UAE वरून, नीलमताई नांदेडकर या सुद्धा UAE वरून, नागपूरकर ताई या सिंगापूरहून, नितीन बंगाळे सर केनियावरून, अनिल कांबळे सर UAE वरून, नीलमताई बर्वे सिंगापूरवरून, सूर्यकांत सुतार सर टांझानियावरून, शीतलताई केदार या UAE वरून, विशाल सर राजपूत पाकिस्तानवरून, सूचनाताई नाईक या UAE वरून, गीतांजली जुळेकर दुबईवरून, सुभद्रा पाटील या जांबिया आफ्रिकावरून, वर्षाताई आळवे US वरून, रवी लुटे कॅलिफोर्नियावरून, अनुजा चव्हाण या मॉरिशस मध्ये राहतात. आणि या सगळ्या मंडळीचे मी अतिशय मनापासून आभारी आहे. माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने, आमच्या ज्या आबाळाची शाळा आहे आणि तुमच्या वतीने, तुम्ही सगळे याच्यात सहभागी झालेले कलावंत आहात, तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी अतिशय मनापासून सगळ्यांचा आभारी आहे. आणि रिझल्ट आलेले आहेत. रिझल्ट जसेच परीक्षकांनी पाठवले प्रत्येकाचं आम्ही ओपिनियन घेतलं. एका कॅटेगरीला 5-5, 6 परीक्षक होते आणि त्याचं एक चार्ट आम्ही तयार केले आणि मग त्याचं जे कॅल्क्युलेशन आलं तेच रिझल्ट रूपाने तुमच्या समोर आलेलं आहे. याच्यात काही निराश होण्याचं कारण नाही. कोणी मला फर्स्ट नाही मिळालं, सेकंड नाही मिळालं, थर्ड नाही मिळालं, ठीक आहे, शो मस्ट गो ऑन. आणखी उत्साह आणि पुढच्या वर्षी असा आपण जेव्हा कला महोत्सव घेऊ तेव्हा खूप मोठ्या संख्येने एंट्रीज राहतील आणि तुमचा सगळ्यांचा उत्साह दिसेल. पुन्हा एकदा परीक्षक मंडळाचे, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आणि सगळ्यात महत्त्वाचे सन्माननीय अतिथी आज आहेत या सगळ्यांचे मनापासून आभार.
आमच्या मनामनात रंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी, आमच्या मनामनात रंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी, आमच्या ओरात स्पंदते मराठी, आमच्या नसानसात नाचते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, चाहलो खरीच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. आमच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमच्या लाडग्यात रांगते मराठी, आमच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमच्या घराघरात वाजते मराठी, आमच्या कुणाकुणात नांदते मराठी, विठ्ठला फुलाफुलांत हासते मराठी, विठ्ठला दिशा दिशात दादते मराठी, विठ्ठला नगानगात गरजते मराठी, विठ्ठला लढीदरीत हिंडते मराठी, विठ्ठला मनामनात गुंजते मराठी, विठ्ठला लढीदरीत हिंडते मराठी, विठ्ठला मनामनात गुंजते मराठी, विठ्ठला कडुललात साजते मराठी, विठ्ठला कलीकलीत नाचते मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, चाहलो खरीच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. थँक्यू. सगळ्या सहभागी लोकांना माझी विनंती आहे, या मुलीने गड्डन या मुलीने जे गाणं म्हटलं आहे ते तुमच्या नेहमीच्या म्हणजे ताल, सूर, लय वगैरे वगैरे या सर्व तोडण्याचा प्रयत्न करू नका. ती मुलगी पाकिस्तानमध्ये राहते आहे, ती मुलगी उर्दू मीडियम मध्ये शिकली आहे, ती आता मलेशियाला शिकते आहे, तिने कधी महाराष्ट्र पाहिलं नाही, तिच्याशी कोणी तिथे मराठी बोलणार नाही, एवढं सगळं असून सुद्धा ती मराठीत गाणं म्हणते आहे. तिला सलाम मी करतोय, आपणही करावं, तिचं कौतुक करावं. थँक्यू. येस, खरंच खूप कौतुक आहे जान्हवीचं. इतक्या मनापासून तिने मराठी महाराष्ट्र गौरवगीत म्हटलेलं आहे. आपल्याला युएन डाऊचं जे गाणं आहे, जो परफॉर्मन्स आहे तो आपल्याला बघायचाच आहे, पण थोडंसं कार्यक्रमाला पुढे नेऊयात आणि मग पुन्हा एकदा एक सुंदर असं विशेष असं सादरीकरण आपण बघूयात. मी विनंती करेल
कॅनडावरून जॉईन झालेल्या माननीय श्री सायलीताई वेखंडे यांना, की त्यांनी आपलं मनोगत मांडावं, मनोगत व्यक्त करावं. सायलीताई प्लीज. सगळ्यांना नमस्कार. अ, मी ऑडिबल आहे का? सॉरी. येस, येस आहे. ओके. विद्येची देवता सरस्वती, कलेची देवता नटराजाला नमन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी तसेच स्वप्न स्टडीजचे संचालक माननीय श्री दिलीपजी पुराणिक, श्री स्वप्नीलजी पुराणिक, कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित असलेले निरनिराळ्या देशातील मराठी बांधव आणि स्पर्धेत सहभागी सर्व कलाकारांचे स्वागत. आज येथे तुम्हा सर्वांसमोर मला बोलण्याचा एक विशेष अधिकार मिळाला आहे. मित्रांनो, योजलेले कुठलेही कार्य असो अथवा कार्यक्रम, ते सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय त्या कार्यास अथवा कार्यक्रमास लाभलेल्या सारथ्यासच जातं. हे सारथ्य परदेशात राहणाऱ्या मराठी बांधवांसाठी स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशन सातारा संचालित आभाळाखालची शाळा यांनी ऑनलाईन आंतरराष्ट्रीय कला महोत्सव 2023 चे आयोजन करून केले. याचा रेकॉर्ड ही होतो. आपण सर्व मराठी बांधवांसाठी अभिमानाचीच बाब आहे. ट्रायल विंडो आहे. कुठलाही उपक्रम हातात घेतल्यावर त्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गरज असते जबाबदारीची जाणीव असलेल्या योग्य कुशल वाट दाखवणाऱ्या नेतृत्वाची. आणि असंच नेतृत्व लाभलंय स्वप्न स्टडीज संचालित आभाळाखालची शाळा यांच्या संचालकाच्या रूपानं, जे आपल्या मायबोलीचा अटकेपार झेंडा रोवण्याचं काम यशस्वीपणे पार पाडत आहेत. म्हणूनच नमन त्या देशप्रेमाला, नमन त्या ज्ञानसागराला. आणि कवी सुरेश भट पण आपल्या मराठीविषयी किती छान सांगतात. आणि आपण ऐकलंही आत्ता हे गाणं. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी. मराठी असे आमुची मायबोली. म्हणजे मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळूवार, प्रेमळ असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्दही बोलू शकते, तशीच ही आपली मराठी भाषा आहे. हळूवार, गोड, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनही कठीण वार करणारी. जिथे फक्त शब्दच सगळे काम करतात. कुठल्याही शस्त्राची गरज नाही मराठी शब्दांना. अशी ही माझी मायबोली, माझी मराठी. पण सध्या असं निदर्शनास येतं, पाश्चात्य भाषेचा पगडा मराठी भाषिकांवर जाणवतोय. अशा वेळी निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मराठी बांधवांना एकसूत्रात बांधण्याचे काम स्वप्न स्टडीजचे संचालक करत आहेत. आणि त्यांच्या या कार्यात खाडीचा वाटा उचलण्याचं भाग्य मला लाभले. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय कला महोत्सव हा एक अभिनव उपक्रम असून प्रतिभावंतांच्या कलागुणांना ओळखणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उपक्रमाचा एक भाग म्हणून परदेशात वास्तव्यात असलेल्या सहभागींना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय. आज आपण केवळ कलाकारांच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठीच नाही, तर मूल्यांचा आणि नैतिकतेचा आदर करण्यासाठी देखील एकत्र आलो आहोत. आणि स्पर्धा ऑनलाईन असल्याने कलाकारांना पुरस्कार स्वरूपात प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार. पुरस्कार हा चांगल्या वागणुकीला प्रोत्साहन देण्याचा आणि स्पर्धात्मक भावना जागृत करण्याचा एक मार्ग आहे. यामुळे अशा कार्यक्रमाचे वेळोवेळी आयोजन होत राहीलच यात शंका नाही. शिक्षणाव्यतिरिक्त कलाकाराची अतिरिक्त प्रतिभा ओळखणे आणि त्यांना त्यांच्या संबंधित क्षेत्रात चमकण्यासाठी प्रवृत्त करणे, तसेच सर्व कलाकारांना समान संधी देऊन त्यांना त्यांच्या खऱ्या क्षमतेची जाणीव करून देणे, हाच या मागचा उद्देश. सरतेशेवटी मी स्वप्न स्टडीजच्या संचालकांचे आभार मानू इच्छिते, की त्यांनी नवनवीन कलाकारांना उंचीवर नेले आणि एक वेगळा मार्ग तयार केला. हा सोहळा उदंड यशस्वी केला. तसेच कलाकारांना सांगू इच्छिते, ज्यांनी कोणतेही पारितोषिक जिंकले नाही, तरी आशा गमावू नका. कारण ही स्पर्धा कधीच संपत नाही आणि तुमची क्षमता सिद्ध करण्याच्या तुमच्या मार्गावर आणखी अनेक संधी येतच राहतील. ही तर फक्त एक सुरुवात आहे. परत एकदा सर्वांचे आभार मानते आणि आपल्या शब्दांना विराम देते. धन्यवाद.
थँक्यू सो मच सायलीताई. सर्व उपस्थित मान्यवरांना मी सांगू इच्छितो की आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वप्न स्टडीज, ऑनलाईन एज्युकेशन आणि आभाळाखालची शाळा याचे आधारस्तंभ जे प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमाबद्दल आपल्याला गाईड करतात असे आदरणीय डॉक्टर होमराजन गोवरिया हे मॉरिशसवरून जॉईन झालेले आहेत. त्यासोबतच नागपूरवरून अनघाताई वेखंडे आणि सातारा महाराष्ट्रावरून आदरणीय अनंत दिवे सर हे सुद्धा जॉईन झालेले आहेत. कार्यक्रमाला पुढे नेताना मी माननीय श्री धीरज टमके यांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. धीरज अ, सर ध- प्लीज. धन्यवाद स्वप्नील सर, माझा आवाज ऐकू येतोय? येस सर, येस येतोय. हा, धन्यवाद मला या दिलेल्या संधीबद्दल. आत्ताच आय गेस सायलीताईंनी जे काय त्यांच्या गोड अशा मराठी शब्दात त्या एकंदरीत त्या कार्यक्रमाचं वर्णन केलं ते तर एवढं भारदस्त होतं की त्याचं प्रेशर आता मला जाणवायला लागले की माझे शब्द त्यांच्यापुढे शुद्ध आणि अस्खलित निघतील की नाही. पण साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरात सांगायचं झालं तर मी सध्या मलेशियामध्ये कामाला आहे आणि मलेशियामध्ये आमचं एक महाराष्ट्र मंडळ मलेशिया अशा आपल्या आबाळाखालच्या मायासारखाच एक छोटासा व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपवर मला या कार्यक्रमाची पूर्ण माहिती, नियम व अटी मिळाल्या. असं सकाळी एके दिवशी चहा पित पित ग्रुप तो पाहत होतो मी आणि तो मेसेज वाचला आणि चहा आणखीनच गोड लागला, खरंच सांगतो. आणि मग लागलीच मी दिलेल्या नंबरवर फोन केला आणि समोरून ऐकू आला दिलीप काकांचा असा भारदस्त आवाज, "नमस्कार सर, मी असं असं बोलतोय." मग मी आपला लहान वयाने आणि म्हणलं, "काका, मी असं असं आहे, मलेशियावरून बोलतोय आणि मला पण पार्टिसिपेट करायला आवडेल." तर पहिली गोष्ट त्यांनी ज्या शब्दात, ज्या आवाजात माझं स्वागत केलं, तिथेच मी म्हणलं, "अरे अच्छा, ठीक आहे." ही एक थोडी मिसिंग लिंक होती आयुष्यामध्ये. भारतातून बाहेर आलोय, IT मध्ये काम करतोय. इकडे मराठी माणसं आहेत, पण जो जो तो आपल्या कामामध्ये. म्हटलं चला ठीक आहे, काहीतरी परत पुनश्च हरिओम होतोय आणि मी त्यांना पाठवला. मग त्यांनी पुढे जसं जसं मार्गदर्शन केलं, आपल्या कार्यक्रमाचा हेतू सांगितला, आपण काय करतो, कसं करतो. अनेक देशातले असेच इच्छुक कलावंत, परत कार्यक्रमाला असणारी मान्यवर मंडळी, हे ऐकून खूप भारावून गेलो. आणि त्यातली मुख्य बाब अशी की त्यांचं वय आणि त्यांचं उत्साह हे एका वाक्यात बसणारे 2 शब्द नव्हते. म्हणजे त्यांचा उत्साह, ते अगदी व्यवस्थित बोलले की 25 ते 30 वयोगटातले स्पर्धक जे कमी दिसतात, त्यांचा उत्साह असा का कमी आहे त्यांना माहिती नाही. पण नक्कीच काका, 25 ते 30 काय, म्हणजे 25 ते 60च्या वयामध्ये पण तुमच्या इतका उत्साह आणखीन तरी मला कोणात दिसलेला नाही. त्यामुळं तेच काहीतरी थोडं प्रेरणादायी होतं आणि मग पार्टिसिपेट केलं. आणि आज वेगवेगळ्या देशातून जसं स्वप्नील सरांनी, दिलीप सरांनी जे वर्णन केले की एवढ्या एवढ्या देशातून मंडळी आहेत, उत्साहाने पार्टिसिपेट पण करतात. त्यात वयोगटाच्या मर्यादा आपण ज्या ठेवल्यात नियमामध्ये, त्या सोडून त्यांना काही अपवाद होऊन पण असे पार्टिसिपेट्स येत आहेत, तर नक्कीच हे खूप भारी आहे. आणि बाकी तर सायलीताईंनी जसं आता सध्या बोललं की लाभले आम्हास भाग्य बोलू तो मराठी, त्यामध्ये एक ओळ अशी मला ऍड करायला वाटेल की एकमेका सहाय्य करू अवघे उभारू सुपंत, अवघे धरू सुपंत. तर एक छोटीशी विनंती किंवा सजेशन, जेवढे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप केला तर आंतरराष्ट्रीय लेवलला जी मदत होऊ शकते मराठी माणूस ह्या एकाच लिंकने किंवा एकाच नात्याने, तर खूप चांगलं होईल. तेच आम्ही महाराष्ट्र मंडळ मलेशियाच्या ग्रुपमध्ये पण करतो की कोणाला काही टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील, कोण शिफ्ट होत असेल, कोणाला काही डाऊट्स क्वेरीज असतील, तर त्यात टाकतो आणि विदिन अ मिनिट सगळ्यांची रिप्लाय यायला लागतात आणि हार्डली 10 ते 15 मिनिटात त्या प्रश्नाचं सोल्युशन पण मिळतं. तर दिलीप काकांनी मी असं कायम टचमध्ये आहोतच आणि त्यांच्या आवाजाला घाबरूनच मी त्यांचा मेसेज आल्या आल्या त्यांना रिप्लाय देतो. त्यामुळे मी त्यांच्या तरी गुड बुक्समध्ये आहे. पण हा, मजेचा भाग सोडला तर एकमेकांना मदत होईल असं जर काही स्तुत्य उपक्रम आणखीन चालू केला तर नक्कीच ह्या गोष्टी आणखीन वेगळ्या लेवलला जाऊन सार्थ होतील. धन्यवाद. एवढं बोलतो आणि मी थांबतो. बाकीचे पण मान्यवर आहेत. थँक्यू स्वप्नील सर. थँक्यू सो मच धीरज सर. आणि आपण दिलेली सूचना आपण नक्कीच विचारात घेऊ आणि जे काही आपल्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठासाठी योग्य असेल त्या पद्धतीने आपण यासाठी प्रयत्न करू. मी पुढे विनंती करीन माननीय सौ चंदा मंत्री यांना. सत्य एक मला 2 मिनिटं बोलायचं आहे. येस येस.
या उपक्रमाची सुरुवात झाली होती पाकिस्तान मधल्या मराठी लोकांपासून. या देशाला आणि परदेशातल्या अनेक लोकांना पाकिस्तानमध्ये मराठी लोक आहेत हेच माहिती नव्हतं. आणि मग मी हळूहळू त्यांच्याशी मैत्री केली. एक खूप मोठा परिवार पाकिस्तानमध्ये मला मिळाला. पाकिस्तानमध्ये मला आजोबा म्हणणारे लोक आहेत, काका म्हणणारे लोक आहेत, अनिता गड्डन सारखे मामा म्हणणारे लोक आहेत. या अनिताची मुलीने खूप सुंदर गाणं म्हटलं आता. आणि या लोकांना एक छान असं व्यासपीठ द्यायचं, प्लॅटफॉर्म द्यायचा, त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं एक काम मी सुरू केलं. आणि विशेष एक उल्लेख करतो की धीरज सरांचा या एका केसमध्ये मला खूप मोठं सहकार्य मिळालं आहे, ज्याचा उल्लेख दुर्दैवाने मला इथे करता येत नाही. पण धीरज सर, तुम्ही मला जे सहकार्य करतात त्यासाठी मी अतिशय मनापासून आबाळाखालची शाळा आणि व्यक्तिशः माझ्यातर्फे आपला आभारी. स्वप्नील, कॅरी ऑन. येस. मी पुढे माननीय चंदा मंत्री यांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी ओके. आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आधी तर Yes. तुम्ही म्हणजे एवढा छान उपक्रम केलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचंच खूप खूप अभिनंदन. मी ऍक्च्युली मराठीशी निगडीत आहे. म्हणजे माझा मराठीचं मॅगझिन आहे thinkmarathi.com. नॉर्मली आता आपण म्हणतो की भारतातच मराठी फार कमी प्रकाराने वापरलं जात आहे. सगळी मुलं सुद्धा इंग्लिश मीडियम मध्ये जात आहेत, सगळं झालंय. पण जसं म्हणतात ना की कितीही व्यवहाराची भाषा वापरली तरी आपली मातृभाषेशी नाळ तोडून चालत नाही. त्याच ह्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करतोय की thinkmarathi.com मध्ये बरेचसे चांगले लेख किंवा मराठीशी संबंधित सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील. आणि तशाच प्रकारे तुम्ही हा उपक्रम करताय की फक्त भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरचे सगळे जे मराठी जण आहेत त्यांना खूप चांगल्या प्रकारे मराठीबद्दलची आस्था निर्माण करून वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांचाही खूप चांगला सहभाग होतोय. आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांना मराठीशी चांगल्या प्रकारे हे करता येतंय. सो त्या सगळ्यांसाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमांसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच ताई. मी पुढे विनंती करेल माननीय श्री मिलिंद माणके सर UAV वरून की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सगळ्यांना खूप धन्यवाद. ग्रुपमध्ये आपण जॉईन केलं मला. आणि पुराणिक साहेबांचे खूप धन्यवाद. ते म्हणजे मराठी माणसांसाठी पूर्ण देशातला जे एक सूत्र करण्याचा जे त्यांचा प्रयत्न चालू आहे, त्यांच्या तब्येत वगैरे सगळ्यांना ते बाजूला ठेवून आणि जे हे करतात ते खरोखर खूप तारीफ करण्यासारखं आहे. आणखीन पार्टिसिपेंट सुद्धा जे आपले आले ग्रुपमध्ये ते सर्वच छान होते. म्हणजे जज करणं थोडंसं टफ होतं, कारण काही लोकांचे खूपच छान गाणे झालेले. तर आणि काही लोकांचे प्रयत्नही खूप चांगले राहिले. तर एकंदरीत चांगलाच प्रोग्राम राहिला आणि आपण पुढे असेच करत राहू असं देवाकडे प्रार्थना. दुसरं म्हणजे कसं बाहेर राहतो आपण आणि आपले मराठी जपायचा जे प्रयत्न करतोय तर ते एक चांगली वस्तू आहे. म्हणजे मी पाहिलं पाकिस्तानमध्ये आहे. म्हणजे खरं मला असं वाटायचं की हाय पाकिस्तानमध्ये असतील, कारण जे आधीचे गेलेले लोक आहे या जे पानिपत नंतर जे तिथे राहून गेलेले त्या लोकांचं थोडं असतं असं. तर त्यांच्याविषयी पण जबरदस्त जानकारी म्हणजे मला ह्यांच्या साहेबांच्या थ्रूच कळलं. आणखीन मलेशिया सगळ्या ठिकाणचे पाहिले प्रोग्राम्स आणि पार्टिसिपेट करतात. आणि विशेषतः पेरेंट्स जे त्यांचं प्रमोट करतात ते मुलांना पुढे यासाठी, ते खरं कौतुकांसारखे. म्हणजे मुलं तर करतात ते आणि त्याच्या मागे जे त्यांचे आई वडील जे त्यांना सपोर्ट करतात ते खरंच चांगलं कौतुकासारखं आहे. धन्यवाद. येस. थँक्यू मिलिंद सर. आपण वेळात वेळ काढून या सगळ्या कला महोत्सवात आपण सहकार्य दिलं. जजमेंटपासून तर अगदी सगळ्या मायक्रो प्लॅनिंगमध्ये आपण आमच्यासोबत होतात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. पुढे मी माननीय श्री सूर्यकांत सुतार सरांना रिक्वेस्ट करेन. श्री सूर्यकांत सुतार सर दार एस सलाम टांझानियावरून जॉईन झालेले आहेत आणि मी त्यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. तर धन्यवाद. मला 10 मिनिटानंतर बोलवता, कारण ड्रायव्हिंग करून जस्ट मी घरी पोहोचतोय. मी एका नक्कीच, कार्यक्रम मध्ये होतो. मी लगेच जॉईन तर आहेच, पण थोडासा वेळ द्या मला. मी लिफ्ट मध्ये जाईल तर आता बंद होऊन जाईल. नक्की सर, नो प्रॉब्लेम. Yeah, मी thank you. माननीय नीलाताई बर्वे यांना
रिक्वेस्ट करेल की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नीलाताई सिंगापूरवरून जॉईन झालेल्या आहेत. मॅडम प्लीज. नमस्कार, माझा आवाज ऐकू येते? येतोय, येतोय. तर सर्वप्रथम आयोजक दिलीप सर, स्वप्नील पुराणिक यांचे खूप खूप आभार. आणि हा जो उपक्रम बरेच पहिल्यांदा जेव्हा व्हॉट्सअपवर पोस्ट आली तेव्हा एवढा मोठा उपक्रम फक्त 1 किंवा 2 हाती हँडल केला जातो ह्याचंच खूप आश्चर्य वाटलं. आणि त्याच्यानंतर जसं दिलीप सरांशी ओळख झाली म्हणजे व्हॉट्सअपवरच, तेव्हा त्यांचं कार्य ऐकून म्हणजे काय म्हणावं, म्हणजे काय हे अलौकिक माणसं आहेत असं वाटलं. आज मराठी भाषा जिवंत राहावी, सगळ्यांनी वापरावी म्हणून सगळीजण वेगवेगळ्या परीने आपापल्या परीने प्रयत्न करतायत. पण हे थेट पाकिस्तानच्या मुलांची शाळा घेतात हे दोघं जण. म्हणजे आणि मला खरं सांगायचं तर आभाळाखालची शाळा हा हे टायटलच खूप आवडलं, हे शीर्षकच खूप आवडलं. आणि थेट मी ते रवींद्रनाथ टागोर यांच्या याच्याशीच त्यांच्याच शाळेशी लावलं की तशाच प्रकारचं हे ऑनलाईन म्हणजे जशा सुविधा वाटतात मीडियाचा उपयोग करून यांनी किती अफाट काम केलं आणि करत आहेत. आम्हाला खरोखर माहित नव्हतं की पाकिस्तानामध्ये एवढे आपले मराठी बांधव आहेत आणि त्यांना मराठी शिकायचंय किंवा पुढे यायचंय. आणि हे सगळी ही जी माहिती आहे ती दिलीप सरांमुळेच मिळाली. आणि त्यांचं कार्य जेवढं अफाट आहे आणि त्यांनी त्यांच्याकडे त्यांच्या जे वेगवेगळे त्यांनी उपक्रम केले त्याच्यामध्ये उदयनराज भोसले किंवा शिर्के साहेब, त्याच्यानंतर रोहिणीताई हट्टंगडी, सुप्रियाताई सुळे, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, आमदार धनंजय मुंडे, पुष्कर श्रोत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्याकडे आले. त्यांनी त्यांच्याकडे त्यांचं कामाचं कौतुक केलं आणि आपली थोडंफार काय त्यांनी त्यांचं योगदानही दिलं. हे क्रेडिट दिलीप सरांना आणि त्यांचा सुपुत्र स्वप्नील यांनाच मी मानते. आता यांनी जे सगळ्यांना जगभर मराठी भाषा आणखीन सगळ्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी भाग घ्यावा म्हणून जे वेगवेगळा उपक्रम केले ते सुद्धा इतके विविध वयोगटात होते, किती विचारपूर्वक आणि किती, आणि सगळ्यांनी सामील व्हावं, सगळ्यांना संधी मिळावी हा विचार करून केवढे त्यांनी विविध उपक्रम केले. याच्याबद्दल मला खूप कौतुक वाटलं. मी त्याच्यात भागही घेतला, माझा व्हिडिओ पाठवून दिला आणि ओके. पण काही दिवसांनी त्यांनी परत मला सांगितलं की आम्हाला परीक्षक पण हवेत, तर परीक्षक म्हणून राहशील का. तेही त्यांनी, आता एवढा मोठा माणूस आपल्याला विनंती करतोय म्हटल्यावर मी त्यालाही मान्यता दिली. आणि त्याच्यामुळे मला एक झालं की आपले जे कलाकार हे जे आहेत ते किती छान गाणी म्हणतात. हे मला म्हणजे विविध देशात राहून किती आपलं योगदान देत आहेत मराठीसाठी, हे मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. या सगळ्यांसाठी मी दिलीप सरांची आणि स्वप्नील पुराणिक या दोघांची खूप खूप आभारी आहे. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी पण म्हटलेले, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिका मेळवीन. मला वाटतं हे सगळी जण आणि आता ज्यांनी भाग घेतलाय ते सगळी जण, परीक्षक, आता जे मान्यवर आहेत ते आणि बोलणार आहेत ते, आणि स्वप्नील आणि दिलीप सर, हे सगळी जण हे ज्ञानेश्वरांनी दिलेली जी काही जबाबदारी आहे ती आपल्या खांद्यावर पेलायचा प्रयत्न करतायत. याबद्दल मी सगळ्यांची कृतज्ञ आहे आणि सगळ्यांबरोबरही आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच नीलाताई. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी झालात. ज्युरी मेंबर्समध्ये आपण होतात आणि खूप चांगलं असं सहकार्य प्रत्येक स्टेपमधलं आपलं राहिलं.
मी पुढे विनंती करीन माननीय शुभदाताई पाटील यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. ताई आपला माईक म्यूट आहे. नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार नमस्कार. आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण आंतरराष्ट्रीय कला महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत, याचा खूप खूप आनंद होतोय. हा योग म्हणजे सुवर्ण योगच आहे आमच्यासाठी. तसेच मला बोलण्याची संधी दिली सरांनी, त्याबद्दल सर्वप्रथम सरांचे श्री दिलीप पुराणिक सरांचे, प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांचे मनापासून आभार मानते. मी ऍक्च्युली कविता लिहिते, जास्त मनोगत वगैरे मला जमेल असं वाटत नाही, तरी सरांनी मला संधी दिली त्याचं मी आदर करते आणि माझं मत मांडते. ते सर्वांना आवडेल अशी अपेक्षा करते. तर निसर्गनिर्मित प्रत्येकाच्या अंगी कलागुण लपलेले असतात, फक्त प्रतीक्षा असते त्याला चालना देण्याची. ती या आभाळाखालची शाळा या समूहाने जागतिक स्तरावर उपलब्ध करून देऊन खूप मोठे योगदान दिले आहे. त्याबद्दल दिलीप सरांचे सुपुत्र स्वप्नील आणि सर्व टीमचे मनपूर्वक. मला नेहमी वाटते की आपण अंगीकृत कलेशी कृतज्ञ राहून ती सादर करण्याचा व लिखित स्वरूपात मांडण्याचा आणि सर्वस्वीपणे प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न करत राहून त्याचा भरपूर आनंद घ्यावा. साहित्य क्षेत्रातील आपले दिग्गज श्री मधु मंगेश कर्णिक यांनी सांगितल्याप्रमाणे आपण लिहित राहावं. समाजात सतत चांगले सांगणारे अनेक लोक घडले. समाज लगेच बदलत नसतो, म्हणून प्रयत्न थांबवायचे नाहीत. खूप मोठा बदल राहू देत, फक्त माणसाने स्वतःमध्ये जर बदल केला तरी समाजामध्ये 1% विकास होतो असं मला वाटतं. तर मग ती सुरुवात जर आपल्या घरातूनच केली तर अतिउत्तमच. महात्मा गांधी सुद्धा हेच सांगून गेले, बी द चेंज युअरसेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. म्हणूनच संस्कृती आपला आणि आपले संस्काराला धरून समाज जागृतीची चांगली कामे, जसे की बालसंस्कार, मोठ्यांच्या कृतीतूनच लहान मुले शिकतात. मग ते मोठ्यांशी बोलणं असो, वागणं असो किंवा त्यांना मान देणं असो, या छोट्या छोट्या गोष्टी न कळत खूप काही गोष्टी शिकवून जातात. तर मला अजून एक सुरुवातीला सरांनी नमूद केलंच होतं की या परीक्षणाच्या दरम्यान म्हणजे कला महोत्सवाचे जे परीक्षण चालू होतं त्यामध्ये माझ्याकडे 16 ते 25 हा वयोगट आला होता आणि अनफॉर्च्युनेटली ते माझं काय म्हणावं, एंट्री एकही नाहीये. ते दुर्भाग्यच म्हणावं लागेल आपलं. तर मग आपण एक भारताची नागरिक या नात्याने या युवा पिढीला कोणत्या पद्धतीनं प्रोत्साहित करण्यासाठी काय करू शकतो हा विचार आपण करायला हवा. जसं की ते धीरज सरांनी मांडलं की एकमेका सहाय्य करू अवघे दुरू सुपंत. सहकार्य आपण करतच राहू, पण त्या पिढीला कसं घडवायचं हा थोडा विचार करायलाच हवा. आणि प्रत्यक्षात काय करता येईल या गोष्टीसाठी हे सर्व आपण एकत्र आलो आहोत, तर हे एक आयडिया आपण कुठेतरी पुढे नेऊ आणि मांडू अशी मला अपेक्षा आहे. आणि ह्या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे हे मत मांडले आणि सर्वांशी संवाद साधता आला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. आणि आपल्या सर्वांची प्रत्यक्षात लवकरच भेट घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी इथेच थांबते. धन्यवाद. थँक्यू सो मच शुभदाताई. यापुढे मी विनंती करीन आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री आशिष कांटे यांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आशिष सर प्लीज. नमस्कार.
येस सर, आपला आवाज येतोय. आणि प्लीज सर आपला जर कॅमेरा ऑन करता आला तर. मी काय करतोय, मी ट्रॅव्हल करतोय, गाडीत आहे. ओके ओके. तर नेटवर्क थोडा मला इश्यू आहे, तर त्यामुळे कॅमेरा बंद ठेवलाय मी. मध्ये अजून चालू होईल. ओके, नो प्रॉब्लेम. प्लीज सर आपलं मनोगत व्यक्त करा का. हॅलो. येस सर, प्लीज बोला. सर्वप्रथम पुराणिक परिवाराचे खूप खूप आभार आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन की त्यांचं जसं नाव ठेवलेलं आहे आभाळा खालची शाळा, त्याचप्रमाणे त्यांचं आभाळा एवढं जे मोठं कार्य चालू आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी तुमचे सर्व हिंदू आणि सर्व मराठी परिवारांकडून आभार व्यक्त करतो आणि तुमचं अभिनंदनही करतो की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात आभाळा एवढं काम करताय की त्याला आभाळ हा शब्द एक प्रयोग आपल्याला मांडता येईल. खरोखर एवढं काम आहे. त्याचबरोबर या आभाळा खालच्या शाळेला जे लोक जोडलेले आहेत, जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील आभाळा खालच्या शाळेचा एक परिवार आहे. त्यांचं देखील मी स्वागत आणि अभिनंदन करतो. मी बऱ्याच दिवसापासून पुराणिक सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. भेट झालेली नाही सरांची. मी असं माझं समजतो की माझं अजून तेवढं पुण्य किंवा माझं तेवढं भाग्य अजून आलेलं नाही की पुराणिक सरांना समोरासमोर भेटू. पण ते लवकरच ते योग यावेत अशी माझी इच्छा आहे. आता मी बऱ्याच जणांचं मनोगत ऐकलं आणि पुराणिक सर जे काम पाकिस्तानातल्या आपल्या हिंदू आणि मराठी बांधवांसाठी करतायत ते खरोखर वाखाणण्याजोग आहे. कोणाच्या मनातही येणार नाही की आपण हे काम करावं. आणि आज मला देखील कल्पना होती की आपले एवढे बांधव आज पाकिस्तानमध्ये राहत आहेत आणि त्यांच्या काय अडचणी आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील ते किती सुख आणि आनंद शोधतायत. हे खरोखर पुराणिक सर तुम्ही आम्हाला दाखवून दिलं. खरोखर आमच्या सारख्या दृष्टी असलेल्या लोकांच्या देखील डोळ्यात अंजन घालण्याचं तुम्ही काम करताय. इथून मागे बरीच वर्ष तुम्ही तुमचा परिवार खूप सारे कॉम्प्रोमाइज करून ह्या आपल्या बांधवांसाठी काम करत आला आहात, इथून पुढेही करतात. परंतु आपण आम्हा सर्वांना त्यात सामावून घेतलं, त्यासाठी देखील खूप खूप आभार. आणि इथून पुढे आमच्या लायक काही आम्ही करू शकत असून आपल्या आभाळा खालच्या शाळेसाठी तर आपण आवर्जून आम्हाला सांगा. मला फार आनंद होईल या सर्व गोष्टीशी जुळण्यात. आणि अजून एक विनंती आपली की या जगभरामध्ये आपले जो परिवार आहे त्यांना देखील एक दिवस शाळेमध्ये बोलवा आणि ते आमची देखील एक दिवस आभाळा खालची शाळा कुठेतरी आपण भरवा अशी मी आपल्याला विनंती करतो. भविष्यामध्ये आपल्या हातून खूप मोठं कार्य असंच घडत राहू, आपण आम्हालाही अशी संधी देत राहू अशी मी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि जगभरातून आभाळा खालच्या शाळेचा जो परिवार जुळलेला आहे त्या सर्वांना मी अभिनंदन करतो की आपला सर्वांसाठीचा महत्वाची गोष्ट म्हणजे 500 वर्षापासून आपण जे राम मंदिरासाठी जे तरसत होतो ते आता 22 तारखेला जे राम मंदिर होते त्या सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा. पाकिस्तानमध्ये देखील आपले जे बंधू आहेत त्यांना देखील या सर्व कार्यक्रमाच्या शुभेच्छा. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच आशिष सर. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमात जॉईन झालात आणि आपलं मनोगत व्यक्त केलं. मी पुढे आपल्या सर्व उपस्थित मान्यवरांना सांगू इच्छितो की आदरणीय सूर्यकांत सुतार सर हे जॉईन झालेले आहेत. मला 1 मिनिट द्या. येस, आदरणीय सूर्यकांत सुतार सर आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत. थोडा वेळ आधी ते ट्रॅव्हलिंग करत होते आणि आदरणीय सूर्यकांत सुतार सरांबद्दल सांगायचं झालं तर ते टांझानियावरून जॉईन झालेले आहेत आणि नुकतंच त्यांचा एक कथासंग्रह हा प्रकाशित झालेला आहे टांझानियामध्ये. गीता अमरवाणी और मानवीय आचरण हे त्यांचा कथासंग्रह आहे. आणि या कथासंग्रहाचं प्रकाशन नुकतंच टांझानियामध्ये झालं आणि तिथे जे भारताचे प्रमुख राजदूत होते त्यांच्या उपस्थितीमध्ये या कथासंग्रहाचं प्रकाशन झालं. तर मी आदरणीय सूर्यकांत सुतार सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आपल्या या कथासंग्रहाबद्दल आम्हा सर्वांना माहिती द्यावी. प्लीज सर. धन्यवाद. सर्वप्रथम खूप छान संचालन करत आहात तुम्ही
मला वाटतं तुम्ही पुराणिक सरांचे सुपुत्र बरोबर? येस सर, येस. हो हो. तर खूप बरं वाटलं आणि एवढं छान संचालन करताय. आणि माझी सगळ्यात पहिलं तर क्षमा असावी, कारण तुम्ही ज्या वेळेला मला बोलवलं त्यावेळेला मी ड्राईव्ह करून जस्ट घरी येत होतो. आज मकर संक्रांतीचा बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम होता, त्याच्यामुळे थोडा निमंत्रण होतं. ते देवळामधून जाऊन येताना मग मी त्यावेळेला मी बोलू शकलो नाही. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे मी माझ्या पुस्तकावर नंतर येतो. पहिलं तर ही एवढी चांगली कल्पना जी मांडली आहे पौराणिक सरांनी, आभाळाखालची शाळा, या नावातच एवढं तथ्य आहे की ते समजून घेण्यासाठी खरंच त्याच्यातली साहित्यिक किंवा चांगलं मन असणं हे खूप महत्वाचं आहे. एवढा चांगला त्यांनी हा प्रयत्न रचलेला आहे आणि त्याच्यासाठी आमचा छोटासा का होईना हातभार त्यांनी आमचा मागितला. मला खूप आनंद होतोय. सगळ्यात महत्वाचं पुराणिक सरांचा ज्या वेळेला मी आवाज ऐकतो ना, मला असं वाटतं की माझे वडील बोलतात, कारण माझ्या वडिलांचा आवाज सुद्धा असा एकदम दमदार आणि एकदम म्हणजे कमांडेबल ज्याला म्हणतात तसाच होता. तर मला ते खूप टच होतो. ते जसं मध्ये आता कोणीतरी सांगितलं की त्यांचा मेसेज आला किंवा फोन आला तर सगळ्यात पहिलं मी ते काम करतो, तर माझं पण तसंच आहे. त्यांचा कुठलाही ऑडिओ मेसेज आला तर मी पहिलं ते ऐकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मी पहिली ऍक्शन घेतो की हा बाबा चला सरांना काय पाहिजे ते करून टाकूया आपण. खूप बरं वाटलं या समूहाशी जोडून आणि खूप छान वाटतंय. दार इस्लाम तांझानियामध्ये मला 18 वर्ष झालेली आहेत. इथे महाराष्ट्र मंडळ आहे, ते भरपूर मराठी कार्यक्रम होतात. आता 21 तारखेला आम्ही मकर संक्रांतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, शिवाजी जयंती वगैरे होते. आणि पुस्तकाबद्दल सांगायचं तर ही माझी 3री पुस्तक आहे. 2 पुस्तकं, एक गझल संग्रह आणि एक कविता काव्य संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे. हा गेल्या महिन्यात डिसेंबर मध्ये हा कथा संग्रह नाहीये. हा ऍक्च्युली कसं आहे की मनुष्याचे स्वभाव, मनुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव असतात. जसं लालच असते, द्वेष असतो, घृणा असते, आलस असतं. तर ह्या स्वभावाला मी पहिलं शोधून काढलं की किती प्रकारचे स्वभाव असतात. तर त्या स्वभावावरती गीतामध्ये श्लोक लिहिलेले आहेत, श्लोक आहेत. तर ते श्लोक शोधून काढले. ते संस्कृतमध्ये होते, त्यांचा भावार्थ करून हिंदीमध्ये भावार्थ केला आणि त्याच्यावरती काय उपदेश दिलेले आहेत श्रीकृष्ण भगवाननी मी ते उपदेश लिहिले. आणि त्याच्यानंतर जगभरातून विविध साहित्यकारांकडून मी त्यावरती एक मौलिक कहाणी गोष्ट मागवली आहे. म्हणजे लालचचा जर स्वभाव असेल तर त्याच्यावर एक मौलिक अप्रकाशित गोष्ट लिहून पाठवलेली आणि त्या साहित्यकारांचे फोटो त्या पुस्तकाच्या पाठीमागच्या शेवटच्या पेजवर आहेत. आणि अशा प्रकारे ही जी आहे गीता अमरवाणी और मानवी आचरण असं या पुस्तकाला नाव दिलेलं आहे. खूप चांगली पुस्तक आहे. आतापर्यंत 500-600 प्रती यांच्या ऑलरेडी विक्रीत झालेल्या आहेत. इथे मी ज्यावेळेला त्याचं विमोचन केलं त्यावेळेला सुद्धा खूप चांगला प्रतिसाद होता आणि खूप छान पुस्तक आहे. महत्वाचं म्हणजे ही कुणालाही तुम्ही ना बर्थडे गिफ्ट किंवा मॅरेज अॅनिव्हर्सरी अशी काहीतरी गिफ्ट म्हणून ही दिली तर त्या लोकांना 100% आवडणारी ही पुस्तक आहे. आणि आभाळा खालची शाळा ह्यामध्ये तर मला आवडेल की मी सहभाग करत राहो. पुराणिक सरांनी मला फोन केला की सूर्यकांतजी तुम्हाला निर्णायक मंडळ मध्ये ते काहीतरी ते मी डान्सचं मी हे केलं होतं, चयन केलं होतं त्यांचा. मला त्यांनी डान्स पाठवला होता. खूप कठीण होतं, जसं आता मध्ये कोणीतरी सांगितलं. खूप चांगली ही प्रतियोगिता झाली. आता खूप छान झालं आणि माझी खरंच खूप शुभेच्छा. आणि मला आवडेल तुमच्या बरोबर काम करत राहणं आणि जे काही जमेल माझ्या इथून तांझानियावरून जे काही सहकार्य लागेल ते मी 100% तुम्हाला करण्याचं मी तुम्हाला वचन देतो. बस इथेच माझे 2 शब्द बोलून मी थांबवतो. खूप खूप धन्यवाद पुराणिक साहेब. बरं वाटलं, खूप छान वाटलं. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच सूर्यकांत सर. आपण टंझानियासारख्या देशामध्ये राहून मराठी भाषेचं, मराठी संस्कृतीचं संवर्धन करता आहेत. याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमात जॉईन झालात आणि आमच्या या उपक्रमामध्ये आपण सहभागी होतात. इथून पुढे सुद्धा आपण सहभागी व्हाल अशी मी आपल्याला विनंती करतो. थँक्यू सो मच.
मी यापुढे विनंती करीन मॉरिशसवरून जॉईन झालेले आहे आदरणीय डॉक्टर होमराजन गोवरिया सर यांना, की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हा सर्वांचं मार्गदर्शन करावं. सर्वांना माझा नमस्कार. मी मॉरिशसहून बोलतो आहे आणि ते काम आपली आभाळाखालची शाळा, दिलीप पुराणिक सर, आणखी स्वप्नील सर जे काम करीत आहे ते फार मोठे आहे आणि आज एवढ्या लोकांना बरोबर आता घेऊन अपूर्वाला बक्षीस काय काय म्हणतात, नाव घ्यायला स्पर्धा सांगितलं ना? वगैरे हा. प्रतियोगिता आयोजित करीत आहेत हे फार चांगले आहे आणि जगभरच्या लोकांना बरोबर घेऊन आणि मॉरिशस सारख्या देशाला म्हणजे आमचे पूर्वज म्हणजे महाराष्ट्रातून इकडे आले होते आणि 200हून जास्त वर्ष झाले इथे राहत आहेत आणि आमच्याने जे काय मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेला जागृत ठेवण्यासाठी जे काय करता येत आहे हे करीत आहोत आम्ही. आणि स्वप्नसदीचे दिलीप पुराणिक साहेब जेव्हापासून मैत्री झाली आमची तेव्हापासून मी त्यांचे काम बघत आहे, फार चांगले आहेत कारण सगळ्या देशांना बरोबर घेऊन काम करीत आहेत आणि प्रतियोगिता पण आयोजित केल्या आणि किती तांजण्याहून बाकी कनाडा आणि इतर देशातील लोकांकडून त्यांनी मदत घेतली. फार चांगली गोष्ट आहे आणि सर्वांना असाच बरोबर घेऊन चालावं आणि मराठी भाषेचा, संस्कृतीचा आणि परंपरेचा जतन करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहा. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आता मी इथून पुढे विनंती करेल अपूर्वा पुराणिक यांना. हा महोत्सव आंतरराष्ट्रीय यामध्ये स्पर्धी होते, याचा निकाल आहे तो वाचून दाखवा. नमस्कार. मी अपूर्वा गोंधाळेकर पुराणिक आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्याच सगळ्यांच्या व्यासपीठावर, ज्याचं नाव आहे आभाळाखालची शाळा. खरं तर माझ्याकडे फारच सोपा जॉब दिलेला आहे की मला फक्त रिझल्ट सांगायचे आणि आय नो की जसा स्पर्धकांचा जॉब खूप अवघड होता, त्यांनी प्रिपेअर करून भाग घेतला, तसा नक्कीच आपल्या परीक्षकांचाही जॉब खूप अवघड होता. तर मला वाटतं आपण सगळेजण एकदा परीक्षकांचा आभार करूया, त्यांनी आभार मानूया की त्यांनी जे इतकं सुंदर काम केलं आहे त्याच्यासाठी. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्याआधी मी फक्त एकदा आपल्या सगळ्यांना सांगते की आपल्याकडे विभाग काय काय होते स्पर्धेचे. आपल्याकडे नृत्य विभाग होता, नाट्य विभाग होता, गायन विभाग होता आणि वादन विभाग होता आणि या चारही विभागांमध्ये अनुक्रमे आपण 4 गटांमध्ये परीक्षण केलेलं आहे. ते विभाग आपण वयाच्या कॅटेगरीवरती विभाजित केले होते, जसं की 5 ते 15 वयोगट, 16 ते 25 वयोगट, 24 ते 40 वयोगट आणि 40च्या पुढील वयोगट. तर मी उपस्थित मान्यवरांच्या, प्रमुख पाहुण्यांच्या आणि आपल्या सगळ्या मान्यवर परीक्षकांच्या अनुमतीने आजचे निकाल जाहीर करते. तर प्रथम आपण बघणार आहोत नृत्य विभागातील निकाल. वयोगट 5 ते 15 मध्ये तृतीय पारितोषिक मिळालेलं आहे परीशा वाखरकर, सौदी अरेबिया हिला. द्वितीय पारितोषिक आहे वैदेही सावंत, मलेशिया हिला. आणि प्रथम पारितोषिक आहे सान्विका सोनवणे, मलेशिया हिला. नृत्य विभागामध्ये आपल्याला भरपूर एंट्री झालेल्या होत्या, त्यामुळे आपण काही प्रोत्साहनपर पारितोषिकं किंवा पुरस्कार देखील या विभागात दिलेली आहेत. त्यामध्ये आहे अनन्या वाघमारे, नायजेरिया, आराध्या लोणीकर, UAE, अन्वी अमित, सौदी अरेबिया, निशिता दीक्षित, सिंगापूर, सान्वी काळे, USA. नृत्य विभागामध्ये मी ज्याप्रमाणे म्हटले की आपल्याकडे बऱ्याच एंट्री होत्या, त्यानुसार आपण काही विशेष कौतुकाची पारितोषिकं देखील मुलांना दिलेली आहेत. आर्या सुरेश विणेकर, जांबिया, देशना लक्ष्मण, मॉरिशस, अनुश्री पवार, UAE, अन्विता पळणिटकर, UAE. हा आपला प्रथम गट 5 ते 15 वर्ष या वयोगटातील निकाल आहे. दुसरा आपला वयोगट आहे 16 ते 25 वयोगट.
यामध्ये प्रथम पारितोषिक गेलेलं आहे सान्वी वीरेंद्र शेलार हिला आणि द्वितीय पारितोषिक हे विभागून देण्यात आलेलं आहे. दोघी बहिणी आहेत, त्यांनी खूप सुंदर लावणी सादर केलेली होती. श्रुती आणि नेहा विलास सावंत यांना, या दोघींना आपण हे पारितोषिक दिलेलं आहे. नृत्य विभागामध्ये तिसरा गट 26 ते 40 वयोगटामध्ये. तृतीय पारितोषिक सायली कळमरकर सिंगापूर. द्वितीय पारितोषिक जेनिता दाजी मॉरिशस आणि प्रथम पारितोषिक श्री अरविंदराव गोविंद मॉरिशस. नृत्य विभाग चौथा गट 26 ते 40 वयोगट. याच्यामध्येच तिसरा गट 26 ते 40 याच्यामध्ये आपण एक विशेष उल्लेखनीय पुरस्कार दिलेला आहे रचना पाटील जांबिया यांना. नृत्य विभाग 40+ वयोगटामध्ये द्वितीय पारितोषिक मनीषा शिंदे सौदी अरेबिया आणि प्रथम पारितोषिक मृणाल मोडक सिंगापूर. स्पर्धकांचं खूप खूप आभार, स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन आणि ज्यांनी याचं परीक्षण केलेलं आहे त्या सर्वांचे खूप खूप आभार. आपण आता पुढच्या विभागाकडे वळतो आहोत, तो आहे नाट्य विभाग. नाट्य विभागामध्ये आपल्याला ज्या एंट्रीज आल्या होत्या त्यापैकी 5 ते 15 वयोगटामध्ये प्रथम पुरस्कार देण्यात आलेला आहे सानिका सोनावणे हिला. नाट्य विभागामध्ये 26 ते 40 वयोगटामध्ये द्वितीय पुरस्कार हिरू दीक्षाबाई एकपात्री प्रयोग यांनी केलेला होता मॉरिशस यांना मिळालेला आहे. आणि प्रथम पुरस्कार मिळालेला आहे धीरज टमके मलेशिया यांनी देखील नाट्यसजा सादर केलेली आहे. धीरज भाऊ अभिनंदन. धीरज भाऊ थँक्यू सो मच. खूप मोठं अप्रतिम स्वप्न. खूप अप्रतिम त्यांनी सादरीकरण खरंच रसप्रद आहे. नाट्य विभागामध्ये 40+ वयोगटामधील पुरस्कार मी आता जाहीर करते. तृतीय पुरस्कार आहे नितीन देवपूरकर सौदी अरेबिया. द्वितीय पुरस्कार आहे सुषमा पाटील UAE आणि प्रथम पुरस्कार आहे उषाताई फाल्गुने USA. नाट्य विभागाचे देखील पुरस्कार आपले आता जाहीर करून झालेले आहेत. परत एकदा सर्व स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन आणि सर्व परीक्षकांचे खूप खूप आभार. आता आपण जाणार आहोत एका संगीतमय विभागाकडे, तो म्हणजे गायन विभाग, ज्याच्यामध्ये प्रथम गट आहे 5 ते 15 वर्ष. त्यामधील तृतीय पुरस्कार आहे अन्वी संतोष जाधव बहरीन. द्वितीय पुरस्कार आहे आशना कुलकर्णी USA आणि प्रथम पुरस्कार आहे नील लोटे USA. गायन विभागामधील 5 ते 15 वयोगटातील प्रोत्साहन पुरस्कार देखील आपण काही दिलेले आहेत. ते पुढील प्रमाणे: उत्कर्षा भोसले थायलंड, राधा अभिजित मिरजकर USA, पल्लवी पराग जोशी बहरीन, इरा प्रसाद कुलकर्णी UAE. गायन विभागामध्ये 26 ते 40 वयोगटातील पुरस्कार पुढील प्रमाणे: तृतीय पुरस्कार सचिन राजे, द्वितीय पुरस्कार भाग्यश्री जोशी चीन आणि प्रथम पुरस्कार सोनम फणसे UAE मधून. गायन विभागातील प्रोत्साहनपर 26 ते 40 वयोगटातील पुरस्कार अश्विनी भोर UAE आणि अनघा लोणीकर UAE. गायन विभाग 41 किंवा 40+ वयोगटातील जे पुरस्कार आहेत ते पुढील प्रमाणे: तृतीय पुरस्कार राजेश चव्हाण जाबिया, द्वितीय पुरस्कार सौ पल्लवी प्रसाद कुलकर्णी UAE आणि प्रथम पुरस्कार सौ मधुरा कापरे सौदी अरेबिया. गायन विभागात 40+ वयोगटातील प्रोत्साहनपर पुरस्कार देखील काही आपण दिलेले आहेत. केदार कुलकर्णी, अश्विनी धनागरे, राम पवनकर आणि सौ युक्ता चव्हाण
अनुक्रमे या चौघांनाही आपण प्रोत्साहनपर पुरस्कार दिलेत. सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि मान्यवरांचे आणि परीक्षकांचे परत एकदा खूप खूप आभार. चौथी कॅटेगरी जी आहे वादन कॅटेगरी, यामधील 5 ते 15 वयोगटातील पुरस्कार मी जाहीर करते. तृतीय पुरस्कार दिलेला आहे प्रणव विसावे, UAE. द्वितीय पुरस्कार काव्य विकास खोत, UAE. प्रथम पुरस्कार अनिका खर्चे, पियानोसाठी यांना दिलेला आहे USA सॉरी. वादन विभागामध्ये 5 ते 15 वयोगटात प्रोत्साहनपर पुरस्कार आहेत सायरा वाघमोडे, USA आणि लोहितांश पिळगावकर, झांबिया यांना देखील. वादन विभाग 5 ते 15 वयोगटातील विशेष कौतुक पुरस्कार आहेत अनिका खर्चे, तबला यासाठी आणि अनन्या बालाजी वाघमारे, नायजेरिया यांना देखील पुरस्कार देण्यात आलेला आहे. वादन विभाग 26 ते 40 वयोगटामधील प्रथम क्रमांक आहे वरुण रिसबुड, USA. वादन विभाग 40 अधिक वयोगटातील पुरस्कार आहेत पुढील प्रमाणे. द्वितीय पुरस्कार उषाताई दीपक फाल्गुने या USA वरून आपल्याशी जोडलेल्या आहेत आणि त्यांनी शिट्टीनं गाणं सादर केलेलं आहे. त्याचबरोबर प्रथम पुरस्कार शिरीष लिमये, USA. पुन्हा एकदा वादन विभागातील सर्व विजेत्या स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन आणि सर्व परीक्षकांचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच अपूर्वा. खूप उत्तम असा म्हणजे निकाल आहे. सर्वांचीच खूप मेहनत आहे ज्यांनी भाग घेतलेला आहे आणि खरंच म्हणजे जे परीक्षक आहे, परीक्षक मंडळ, त्यांची पण बरीच मेहनत आहे याच्यामध्ये. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्याअगोदर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की प्राध्यापक लक्ष्मण महाडिक सर हे आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत, परंतु ज्याप्रमाणे मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की एक विशेष असं सादरीकरण आपण बघणार आहोत. UN डाऊ हे कॅनडावरून यांनी आपला व्हिडिओ पाठवलेला आहे, तर तो आपण बघूयात आणि मग कार्यक्रमाला पुढे नेऊयात. क्या बात आहे, क्या वा वा बात. वा किती वा गोड, अगदी फारच छान. किती छान. त्याची आईला सांगत असेल तर आणायला दाखवायला तरी आम्हाला.
वा वा येस, खूप छान त्यांच्या खूप आई छान आई आहेत या मीटिंग मध्ये. हो, पण तो मॅम इकडे झोपलाय. सकाळी पहाटे अजून इकडे 6च वाजलेत. हो. त्याच्यामुळे तो येस, येस. झोपलाय. त्याला ना बरं. उठल्यावर सांगा, सगळ्यांनी खूप कौतुक केले त्याचं. नक्की, आणि नक्की सांगेन. पण तुम्ही आणि तुमचा खूप तरी छान म्हणाला तो. तुम्ही तरी तुमचा चेहरा दाखवा आम्हाला. हो. मी झोप ॲक्चुअली सगळ्यात पहिल्यांदा मीच बोलले होते मॅम, सायली का हो? सायली. अच्छा, ओके. हां, तुमचा हां. मुलगा. अच्छा. तो वा, फारच छान. छान, छान. थँक सांगा यू. त्याला नक्की. नक्की सांगेन. थँक यू खूप सो छान मच. खरंच खूप गोड खूप गोड. थँक यू. येस, येस. आपण कार्यक्रमाला पुढे जाऊयात. माननीय शुभदाताईंनी हँड रेज केला होता. अनिता गड्डनताईंनी हँड रेज केला होता. काही म्हणायचं आहे का? म्हणजे काही बोलायचं आहे का आपल्याला? शुभदाताई, अनिताताई. नो 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 सॉरी सॉरी ओके, बाय ओके, मिस्टेक. ओके, ओके. मी आदरणीय दिलीप पुराणिक सरांना विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करावं. प्लीज सर. सगळ्यांना नमस्कार. एक थोडंसं कटू काम असतं आभारदर्शन म्हणजे, कारण आभारदर्शन म्हणजे सगळ्यात शेवटी बोलायचं. तर आणि सगळ्यांची साथ सोडावी लागते, कारण कार्यक्रम संपवावा लागतो. इतकं छान चालू होतं आणि खरंच तुम्ही सगळे एकत्र येतात नेहमी. मेसेजेसचाही मला अनुभव आहे. जेवढे सगळे उपस्थित आहेत, सुतार सर आहे, पटकन माझा मेसेज गेला की मला प्रसाद मिलिंद मांडके आहेत, शुभदा ताई आहेत. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. या कार्यक्रमाला आदरणीय गोवारिया सर उपस्थित राहिले. खूप मोठा पाठिंबा मॉरिशस मधनं गोवारिया सर आहेत, बिदन आबा आहेत, आनंदराव गोविंद आहेत, अशा अनेक लोक आहेत. मॉरिशस मध्ये खूप मोठं नेटवर्क आबाळाखालच्या शाळेचं आपण निर्माण केलेलं आहे आणि ते या 2-3 लोकांमुळे झालं आहे. तर मी तुमचा सर गोवारिया सर तुमचा खूप मनापासून आभारी आहे. महाडिक सर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ऍक्च्युली महाडिक सर यांचा खूप वेगळा असा पाठिंबा आम्हाला आहे. आपण आबाळाखालची कविता असा एक कविता संग्रह करतो आहोत आणि त्याचं खूप सुंदर असं डिझायनिंग महाडिक सरांनी केलेलं आहे. पुढचा जो आपला कार्यक्रम आहे तो फक्त कवींचा आहे. जगभरातल्या सगळ्या मराठी कवींना आपण एकत्र करतो आहोत. एक थोडस स्नेह समारंभ कवींचा आपण घेणार आहोत. त्यावेळेला तुम्हाला वेगळं निमंत्रण येईल. महाडिक सर त्याला उपस्थित राहणार आहेत चीफ गेस्ट म्हणून. आणि दुसरे चीफ गेस्ट आहेत धनुष्यताई वाघमारे नायजेरियावरून. ताई मला खूप मोठी मदत करत आहे नायजेरियावरून. ती म्हणजे आपलं जे युट्यूब चॅनल आपण सुरू करतो आहोत आबाळाखालच्या शाळेचं, तर त्याच्यामध्ये कवितेचं जे सेक्शन आहे ते धनुष्यताई सांभाळत आहेत. धनुष्यताई, मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमच्यासारखे लोक भेटत आहेत आणि म्हणून आपला खूप छान असा हा प्रकल्प सुरू आहे. हे सगळे जेवढे सहभागी झालेले कलावंत आहेत, एक 2-3 दिवसामध्ये सगळ्यांना सर्टिफिकेट्स मिळतील. इमिजिएट लगेच रात्री मला मेसेज, उद्या मेसेज असं करू नका. 1-2-3 दिवस लागतील, कारण खूप सगळे स्क्रुटिनी करायची, सर्टिफिकेट टाईप करायचे वगैरे वेळ लागतो. थोडी मिस्टेक झाली होती. आनंदराव गोविंद सरांचं नाव आनंदराव गोविंद आहे, काहीतरी चुकीने घेतलं गेलं. आणि एक कुठली तरी एंट्री आहे त्याच्यात चायना असा उल्लेख केला गेला, तर ते चायना नाही आहे. ते आहे माझ्या जो ओरिजिनल, मी इमिजिएट तुम्हाला संध्याकाळपर्यंत पाठवतो आहे. दुसरं म्हणजे आपला कवींचा मेळावा हा पुढच्या महिन्यात घेऊ आपण. पण 26 जानेवारीला आपल्या सगळ्यांना भेटायचं आहे पुन्हा एकदा. भेटायचं आहे फक्त 15 मिनिटासाठी. एक कार्यक्रमाचं संचलन राहील एक 2-3 मिनिटाचं. पण या कार्यक्रमाला कोणी चीफ गेस्ट नाही, कोणी प्रमुख अतिथी नाही. सगळे जेवढे मराठी आहात, मी छोटा आहे, मोठा आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, मी लहान पदावर आहे, मी मोठा सीईओ आहे, मी डॉक्टर आहे, सीए आहे, असं सगळं विसरून फक्त आपल्या देशासाठी आपला 26 जानेवारीला संध्याकाळी बरोबर 5 वाजता एकत्र यायचं आहे. पहिल्या 3-4 मिनिटांमध्ये सगळ्यांचं जॉईनिंग होईल आणि एका मुखाने, एका सुरात, एका तालात आपला वंदे मातरम आणि राष्ट्रगीत म्हणायचं आहे आणि लगेच कार्यक्रम संपवायचा आहे. एक वेगळा असा अनोखा कार्यक्रम आपण घेणार आहोत. तुम्ही सहभागी व्हा. तुम्ही तुमच्या सगळे जेवढे महाराष्ट्र मंडळ आहेत तुमच्या भोवतीचे त्यांना कळवा, तुमच्या सगळ्या ग्रुप्सवर कळवा. आम्ही तुम्हाला 2-3 दिवसामध्ये लेटर पाठवतो आहोत आणि गुगल फॉर्म पाठवणार आहोत.
गुगल फॉर्मवर सगळ्यांना एंट्री करायला लावा, कारण किती लोक ऍडजस्ट करायचे, कसं करायचं सगळं बघावं लागतं. आणि म्हणून तुम्ही सगळे एकदिलाने प्रयत्नाला, आता 2-3 दिवसापासूनच आपल्याला प्रयत्नाला लागायचा आहे. आणि खूप मोठ्या संख्येने जगभरातले मराठी एका सुरात जेव्हा वंदे मातरम म्हणतील, एक अनोखा आणि एक आगळा वेगळा प्रयोग आपण जगभरात करतो आहोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर, एकटा दिलीप पुराणिक, स्वप्नील पुराणिक किंवा कोणी बाकी करू शकणार नाही. तुम्ही सगळेच मदतीला राहिलात तर एक वेगळं असं उदाहरण जगाच्या पाठीवर आपण निर्माण करू. काही नवीन मेंबर्स आज आलेले आहेत. सुतार सर पहिल्यांदा आले आहेत. शुभदाताई मला वाटतं याच्यापूर्वी येऊन गेलेले आहेत. मिलिंद मांडके सर तसे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये गेल्या 4 वर्षापासून आहे, पण पहिल्यांदा आलेले आहेत. अशा अनेक नवीन आलेले आहेत. तसं माझ्या फॅमिलीमध्ये एक मेंबर नवीन आलेला आहे, त्याची ओळख करून देतोय बऱ्याचशा सिनियर लोकांना. बर्वेताई, या अपूर्वा पुराणिक जी आहे ही माझी सुनबाई आहे आणि हा आपला आभाळाखालच्या शाळेचा नवीन 4था आधारस्तंभ आहे. अपूर्वा पुराणिक, स्वप्नील पुराणिक माझी मुलगी, तर तुम्ही सगळेच ओळखतात. वेगवेगळ्या मराठी आणि हिंदी सिरियल्स मध्ये असते आणि मी असा हा उपक्रम आहे. हा माझा एकट्याचा राहू नाही, म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना सबई करतो. हळूहळू आपण जबाबदार सोपू आणि आपल्या मराठीसाठी आपण सगळे काम करू. या कार्यक्रमाला ज्यांचं सहकार्य लाभलं ते सगळे जजेस जे आहेत, तुमचा मी मनापासून आभारी आहे. खूप कठीण काम होतं, मला कळत आहे. अनेकांनी मला व्यक्तही केलं. आता मांडके सर म्हणले की जज करणं खूप कठीण असतं, कारण डावा कोण, उजवा कोण, पहिला कोण, दुसरा कोण हे काढणं खूप कठीण असतं. आणि हे तुम्ही सगळ्यांनी केलं, याचा मला खूप आनंद आहे. आजचे गेस्ट आशिष सर, माझ्या एका फोनवरती आशिष सर तयार झाले, तिथे आले. बाकी सगळेच चीफ गेस्ट जे आहेत, सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. आणि सगळ्या सहभागी कलावंतांचा. आजचा कार्यक्रम संपला. 26 जानेवारीची तारीख लक्षात ठेवा. तुमचे सगळे कुटुंबीय, तुमचे जेवढे परदेश, फक्त आपण हा उपक्रम घेणार आहे परदेशामधल्या मराठी लोकांसाठी. महाराष्ट्रात जर म्हटलं तर 25-50 हजार रुपये आमचेच मेंबर्स आहेत. स्वप्न स्टडीज ऑनलाईन एज्युकेशनचे स्टुडंट आमचे भरपूर आहेत. ते आपल्याला घ्यायचे नाहीत कोणाला. फक्त या देशाच्या बाहेर जो मराठी राहतो त्याला एक वेगळं असं आपण ही जबाबदारी देणार आहोत. तुम्ही सगळे मला सहकार्य करा. मी पुन्हा एकदा सगळ्यांचा मनाचं आभार आहे. कोणाचं नाव वगैरे राहिलं असेल तर ती चूक माझी आहे. मोठ्या मनाने मला माफ करा आणि आभारी आहे. थँक्यू अँड थँक्यू अगेन. सर, एकदा ऑनलाईन आलात तर बरं वाटेल. ताई, मला बरं नाही. कॅमेरा चालू करू का? सर, सोन्यासारखं मुकडं तर दाखवा सर. आता माझं वय असं झालंय की मी काही खूपसा प्रेक्षणीय राहिलेलो नाही. आता फोटो सुतार सर, मी भेटून आलोय तुम्हाला, पुण्याला भेटून आलो मी, साताऱ्याला येऊन. एवढं नाहीये बाई तुमचं. मला वयापेक्षा माझा आजारपण, मला पॅरालिसिस होऊन गेला आहे. माझी शुगर खूप असते. शुगरमुळे डोळ्यांवर सूज असते, चेहऱ्यावर सूज असते आणि त्याच्यामुळे मी टाळतो शक्यतो. आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या आवाजाचं वर्णन केलं आहे, त्याचा मला अभिमान आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचा आभार. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील, व्हेरी नाईस. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. मिलिंद सर, शुभदाताई, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. भेटूया परत. सर, येस, नीलाताई, नमस्कार. थँक्यू सो मच.